कालचा होमवर्क कोणी कोणी केला आहे की केलाच नाही, विसरले सगळ्यांनी? बरं. कोणता चॅप्टर चालू होता आपला? चॅप्टरचे नाव पाठ केलेत का? कोणता चॅप्टर चालू होता ते सांगा आता. अक्षर. त्याच्यातला कोणत्या टाईपचे क्वेश्चन घेतले होते आपण काल? अक्षरमाला पूर्ण करणे ना. PYQ कोणी सोडवलेत घरी जाऊन? त्याच्यावरचे सगळे मी सांगितलेलं काय सांगितलं होतं? पॉईंट टू रिमेंबर काय केलं होतं सांगा? काय सांगितलं होतं? पूर्ण अक्षरमाला पूर्ण करायचे सांगितल्यानंतर काय करायचं होतं? प्रत्येक पदाचा प्रथम, नंतर दुसरा, तिसरा असा काय करायचं आहे? तुम्ही काही अभ्यास करत नाहीत घरी जाऊन, मला वाटायला लागले. संबंध लावायचा आणि क्वेश्चन. चला आता एखादा PYQ घेऊ आपण. कोणी सोडवलेत का आता 21, 22, 23चे क्वेश्चन? तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्यावेळी PYQ घेता ना 2013 पासून नाही सोडत बसायचं. 2023 पासून रिटर्न जा. आधी काय करायचं, अक्षरमालाचा क्वेश्चन आहे ना, तर 2023ला जेवढे पण एक्झाम झाल्यात ना, जे TCS IBPS पॅटर्न घेते किंवा सरळ सेवेच्या जे एक्झाम आहेत ना, 23 पासून आधी 23चे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, नंतर 22 करायचे, नंतर 21 करायचं. म्हणजे तुम्हाला कळतंय, कारण बेस तोच वापरणार ना पुढचा क्वेश्चन फ्रेम करताना. कळतंय ना कसं सर? चला घ्या क्वेश्चन. आज मी तुम्हाला ऑप्शन देते बरं का, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिल्यानंतर किती फास्ट उत्तर निघते तुम्हाला कळेल, तुमचा अंदाज कळेल. घ्या. A17, C15, G12, I10, M7 आणि 05. आता इथे सांगा काय माडायला PCMC 2023चा क्वेश्चन या. त्याचे ऑप्शन घ्या. S2, Q2, S5, चौथा ऑप्शन घ्या S3. सोडवा. आता इथे एलिमिनेशन मेथड वापरायची बरं का. ABCD माहिती ना कशी लिहायची आहे? यस. कसं केलं सांगा? S3 का? S3 की S2? काय उत्तर आलंय? सोडा बरोबर आहेत एकदा नीट. S3 का S2 मला कन्फर्म सांगा. काल काय सांगितले तेच यूज करायचं बरं का. पहिल्या पदाचं पहिल्या पदासोबत, दुसऱ्या पदाचं दुसऱ्या पदासोबत उत्तर निघतंय. काय चुकलं तर कळलं का? आलं? विजय आलं का उत्तर? किती? S2 आलं. काय केलं? A आणि C 2चा फरक. नंतर C नंतर 2, 3, 4. हा नंतर नंतर म्हणजे काय झालंय कळलंय ना? 2, 4 2, 4 असं झाले. हां ठीक आहे. नंतर काय केलंय? 17, 15, 12, 10, 7, 5. काय झालंय?
कितीचा 2चा 3चा 2चा समजलं ना? ठीक आहे, घ्या पुढचं. BPA 19 EJJ 27 HD S 35 KXB 43 काढा इथं. ऑप्शन देऊ? NRK 47 NRJ 47 हे दिसतं इथं. तिसरं ऑप्शन घ्या NRK 51 आणि MRJ 51. इकडे फोकस करा बरं का. हे तर तुम्हाला तसं सोडवता येणारच आहे, पण तिथं जे आपले जे ठरलंय ना 5 ते 10 सेकंद नजर पाहिजे फक्त ऑप्शनवरती. यायला पाहिजे लगेच उत्तर. 3 नंबर 2 हां सॉरी NRK 51 किती जणांचं आलंय? आलं उत्तर किती आलंय? 51 आलंय. सुटतंय? विजय सुटलं का? सोडवा. सांगा काय सांगितलं होतं? ऑप्शन कशी एलिमिनेट करायची मी ते सांगते. काय सांग? पहिल्या पदासोबत संबंध लावायचा. कितीचा फरक येतोय बघा. हे तुम्ही दोघं बोला रे. कितीचा फरक येतोय? किती? +3 -3 पुढे जाते म्हणजे +3 येणार ना. परत कितीचा येतोय? E पासून H पर्यंतचा H पासून K पर्यंत +3चा. म्हणजे इथं पण कितीचा आला पाहिजे? म्हणजे किती आला पाहिजे? N आला पाहिजे. ऑप्शन यम इथं काय दिलं? यम दिलंय म्हणजे हा कट झालं. राहिले किती? 3. तिन्ही ठिकाणी R आहे. इथं पण R, इथं पण R, इथं पण. चेक करायची गरज आहे का? नाही. आता तिसरा फरक बघा डायरेक्ट. A पासून J कितीचा फरक आहे बघा. A पासून J 1 2 3 4 5 6 7 8 9. 2 आणि 3चा फरक असेल तर लगेच काढता येते ना. पण जास्त फरक असेल तर 23ला तेच केलंय ना. 9 9चे 8 8चे फरक पडे म्हणून हा क्वेश्चन घेतलाय मी तुमच्यासाठी. सांगा J पासून Sला परत जायला किती? बघा J पासून S म्हणजे पुढे पण इथे पण B पर्यंत बघा बरं. परत S पासून B पर्यंत किती येते? येते का 9? जा परत B पासून परत पुढे 9. इथे तर आपला हे आलेलाच आहे ना आधी R. तो लिहून घ्यायचा. हां सांगा B पासून पुढे 9. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आला का K? आता ह्याचं काय गेलं? 19 27 35 43 कितीचा फरक आहे?
8चा फरक आहे का? बरं, म्हणजे किती येतात? कसं तुम्हाला ना आता हे सगळं समजून सांगितलंय, समजलंय ना? पण याचं आता हे जर असं करायला गेलं ना 9चा फरक वगैरे तर वेळ लागतो. पण इथं ऑप्शनवरनं डायरेक्ट इलिमिनेट केलं तर लगेच कळतं. हे 3 करायचे तर आर ऑलरेडी दिलेलं, फक्त 3 डायरेक्ट 3 मध्ये फरक बघायचा, डायरेक्ट पुढे करायचं. घ्या अजून एक. सोडवलेत का कोणी 23चे क्वेश्चन सोडवलेत का आत्ता आलेले? 23, 22, 20, 21 कोणते तरी क्वेश्चन सोडवलेत का तुम्ही? असतील ना. घ्या पुढे. A32, C16, A32, C16, F8, J4. सांगा इथं काही सोडवा आता तुम्ही. किती? Q2. नीट सोडवा. एवढं सोपं आहे यार, किती पटकन यायला पाहिजे तुम्हाला लगेच. बघा बरं येते ए आणि सीचा किती फरक आहे करा. किती कितीने वाढते सांगा बरं. ए पासून सीला किती जातंय? कसं काय पण सांगता रे. O2 कसा आला O2? वाढत गेलाय ना सगळीकडे फरक. हां, आणि याचं काय केलं डायरेक्ट दिसतंय की निम्म 2, 4, 8 लगेच निम्म कळतंय ना. एवढं वेळ नाही लागला पाहिजे अशी उदाहरणं सोडवायला. चला आता पुढचा टाईप घ्या. विसंगत पद ओळखणे. विसंगत म्हणजे काय? विसंगत पद ओळखणे. एक्झाम्पल घ्या फक्त एक लिहून घ्या. ACDE MO PQ ST UV आता लक्ष द्या इथं आधी. हां, तू पुढे सोडा तुम्ही, मी सांगते आधी लक्ष द्या इकडे. विसंगत म्हणजे काय? वेग. सॉरी, अजून एक पुढे घ्यायचं आहे ना. काय करायचं माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्हाला विसंगत पद ओळखायला सांगितलेलं असतं ना, काय करायचं माहिती आहे का? आधी आपण काय केलं होतं, ज्यावेळेस पूर्ण करायला सांगितलं असतं फक्त काय केलं होतं, प्रत्येक पदाचं बघायचं होतं ना. आता इथं काय करायचं माहिती का? त्याच पदातला ना त्यासोबत संबंध लावायचा. म्हणजे काय? ए आणि सीचं रिलेशन कसं आलं इकडे बघा. ए आणि सी कसं आलं ते बघायचं. सांगा बरं ए आणि सी कसं येतं. ए पासून सी कितीचा फरक आहे दोन्हीमध्ये? +2. +2 वाटतंय ना. नंतर सी आणि डी मध्ये परत डी पासून हीपर्यंत तसं इकडचं लावा. म्हणजे काय करायचं माहिती का? ज्यावेळेस विसंगत पद ओळखायला सांगितलेलं असतं ना, त्याच पदाचा त्याच पद म्हणजे कसा संबंध लागला ते बघायचं. आणि तसं प्रत्येक चेक करायचं. जे वेग आहे ते ऑड असेल तुमचं. हां सांगा. M पासून N
प्लस म्हणजे ह्या दोन्हीमध्ये सेम संबंध आलाय. पुढे सांगा एस पासून +1 नंतर किती नंतर म्हणजे काय झालंय कळलं का. इथं कितीचं झालंय +2 वाढतंय. इथं पण काय झालंय +2 वाढतंय. इथं +1 वाढतंय म्हणजे हेच विसंगत असणार आहे ना. तरी पण पुढचं चेक करायचं. सांगा एस पासून यू मोठ्याने बोलत जा रे थोडंसं. नंतर नंतर म्हणजे कळलं ना. लिहून घ्या आता. पॉईंट टू रिमेंबर असं स्टार करायचं आणि तिथे लिहायचं. विसंगत पद ओळखायला सांगितले असल्यास त्याच पदातील त्याच्या खाली अंडरलाईन करा. त्याच पदातील पहिले अक्षर दुसरे अक्षर असे किती पण येऊ द्या. यातील संबंध शोधावा. घ्या दुसरं एक्झाम्पल. AZ CX EV GU आणि IR. सांगा काय आलं. G. ठीक आहे सोडवा तुम्ही. इकडे लक्ष द्या. तुम्ही आत्ता आले ना. काय करायचं माहिती आहे का. विसंगत पद ज्यावेळेस ओळखायला सांगितलं जातं ना ह्या दोन्हीमध्ये संबंध बघायचं. म्हणजे त्याच पदाला त्या पदाशी संबंध लावायचा. आता लावा बरं. सांगा उत्तर. विजय उत्तर सांग. बघितले बरोबर पण कळतंय ना लगेच. आलं का उत्तर. काय आलं हे उत्तर. उत्तर काय आलंय. नाही समजलं ना. लक्ष द्या इकडे. ह्या दोन्हीमध्ये बघायचं. AZ हे बघितलं का इकडं वरती बघा. AZ CX परत एक सोडायचं EV. आता इथं काय आलं रे. GU आलं. यू कुठं आहे. इथं आहे. जीच्या खाली काय आहे T. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे होतं इथं. GT असतं तर बरोबर असतं. GU आलं म्हणून हे विसंगत आहे. पुढे बघा IR परत एक सोडायचं आहे. IR आलंय. समजलंय ना. नक्की का. घ्या पुढचं. BE HK GJ MP TW ZC HJ MO आणि HK NQ. काढा. एवढे मोठे मोठे पण देतात. HKNQ. ओके. काय यायला पाहिजे होतं तिथं. निघालं उत्तर किती.
सुटलं का? काय आलं उत्तर? HJMO. कोणाचं नाही आलं बरं? हे उत्तर कोणाचं नाही आलं? सगळ्यांचं आलंय? जे बोलत नाही ना याचा अर्थ असा असतो की त्याला समजलेलंच नाहीये. समजलंय की नाही? विचारा परत. नसेल समजलं तर सांगते मी परत. सांगा काय काय केलंय? का बरं? मग इथे काय यायला पाहिजे होतं? बघा बी कितीने वाढलंय? बी पासून ई कितीपर्यंत जाते? +3. ई पासून परत H +3. H पासून के परत हे बाकी सगळ्यात +3च निघतंय ना. आता याच्यामध्ये काय झालंय बघा बरं. H आणि J मध्ये काय झालंय बघा. H इथं आहे किती? +2. हां नंतर जे एम पाशी काय झालंय? जे पासून एम पर्यंत म्हणजे इथं काय यायला पाहिजे होतं आपलं? H पासून 3 नंबर जा. 1 2 3 के यायला पाहिजे होतं ना. त्यांनी काय दिलाय? जे दिलाय. परत के पासून 3 जा. 1 2 3 एन यायला हवं होतं ना. आणि एन पासून परत 3 क्यू. हे पण करायचं. विसंगत काय ते पण काढायचं. आणि तुम्हाला हे पण कळलं पाहिजे. हे नव्हतं तर उत्तर काय यायला पाहिजे होतं? घ्या पुढे. ग्रीन GREEN ALIVE RIGHT आणि WHITE सांगायच्यातलं विसंगत काय? ओके आलं. सांगा. राईट आलाय. बरं अजून कोणाचं ग्रीन व्हाईट पण येईल बघा बरं. थोडंसं सोडून. राहुल जास्त घाई नाही करायची. असं काहीतरी क्वेश्चन दिला थोडा विचार पण करायचा. काय उत्तर आले परत काढा. राईट किती जणांचं आलंय? काय दोन्हीतलं येतंय काय? सोडा कंसे सर सोडा. PIQ सोडवलेत का? कोणता कलर आहे? ग्रीन आणि व्हाईट हे 2 कलर आहेत का? मग काय बघा काहीतरी लॉजिक असेल ना. विसंगत ओळखायचं आहे ना तुम्हाला. राईट कोणी सांगितलंय? राईट सांगितलं ना कोणीतरी. काय लॉजिक लावलं राईटला? का बरं राईट का सांगितलं? स्वर आलेत का 2? इथं आलेत का 2 स्वर? इथं आलेत का 2 स्वर? याच्यात काय झालंय? एकच स्वर आलाय म्हणून राईट आहे. म्हणून PIQ सोडवायचं. समजलं ना? किती स्वर आहेत रे? 5. सांगा कोणकोणते? ए माहितीत ना? घ्या पुढचं. PIS QAT CUZ BLW
सांगा, विसंगत घटक ओळखा. बी. लईच हुशार झालेत आता सगळेच. काय लॉजिक लावलं? स्वर सांगितलं म्हणजे स्वरावरती फोकस केलाय, बरोबर ना सर? चला होमवर्कला घ्या आता एक. होमवर्क आणि करायचं प्रामाणिकपणे घरी गेल्यावरती. DVFT AYCW JPLO आणि GSIQ. विसंगत तर काढायचंच आहे आणि त्याच्या तो विसंगत काय ते पण काढायचं. मग त्याच्याऐवजी काय यायला पाहिजे होतं? हे जर चुकीचं दिलंय तर काय होतं ते? चला होमवर्क आहे ना, होमवर्कच करायचा. ह्या पुढचा क्वेश्चन. NKOS आधी बघा बॉक्समध्ये टाकलं. WT XB HIEM QNRV. शो काढा. होमवर्कचं लिहून घेतला ना? असे चौकोन वगैरे बघून अजिबात घाबरायचं नाही. जे सांगितलंय ना तेवढंच करायचं. काय काय सांगितलंय एकदा सांगा बरं, रिपीट करा बरं. त्याच पदात म्हणजे तिथले तिथे संबंध लावून बघायचा. बघा काय लागतोय आणि सांगा मला. HIEM का? बघा बरं त्यांनी सांगितलेलं उत्तर बरोबर येते का? सर उत्तर काय? उत्तर आलं? काय आलं? HIEM कसं सांगा? NK प्लस WT HI H पासून बघा I किती आहे? +1. पण फरक किती दिला आहे? +3चा. मग काय यायला पाहिजे होतं आयच्या जागेवरती? लगेच हे करत बसायचं, लगेच पुढचं सोडत नाही बसायचं, नाही सगळंच नाही करत बसायचं. W नंतर सॉरी W नंतर 1 2 3 -3 झालंय ना. सॉरी -3. या मॅन 13 11 4 राम 18 11 3 JUG 102 17. पुढे घ्या HUB 8 21 10 काढा. HUB
82 11 0 का? लास्टवाला ऑप्शन का? सगळ्यांचा आलाय? आलं? कसं आलं सांगा. काय केलं? का बरं ते विसंगत काय सांगा? विसंगत का आलं ते? ओके, म्हणजे बीचं किती यायला पाहिजे तुम्ही इथं? 10. म्हणजे एवढं तर कळलंय. डायरेक्ट अक्षरमालाचा जो क्रमांक आहे तोच दिलाय, फक्त तिथं ऑड दिलाय. ठीक आहे. एक होमवर्कला घेता का? मग आपण पुढचा टाईप घेऊयात. IVEF झालंय. VEENS EINN आणि VEIID. होमवर्कला प्रत्येक क्वेश्चनमध्ये ना काहीतरी लॉजिक दिलेलं असतं. ते PYQ सोडवलं का बरोबर होतंय. सोपं आहे ना? घ्या आता टाईप नंबर 3. लयबद्ध अक्षरमाला. लयबद्ध म्हणजे काय रे? असं आलं ना लयबद्ध अक्षरमाला म्हणजे रिपिटेशन झालेलं आहे. टोटल मोजायचे किती होतात बघायचे. 1 2 3 4 आधी 1 2 3 4 आणि 5 आणि मधले पण बघायचे 5 6 7 8 9 म्हणजे 9 झालेत ना. कितीचे गट खाली बघायचं, ऑप्शनमध्ये बघायचं कितीचे गट पडलेत. आता बघा बरं 9ला कशाने भाग झाले बरोबर गट पडतील 3 म्हणजे 3 3 9 आलं ना. ABC इथं पण ABC A B आणि C. आता असे जे क्वेश्चन असतात ना तुम्हाला जर लॉजिक लागणार लगेच लागतं नाही तर याला वेळ पण लागतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, खाली ऑप्शन बघायचे आणि ऑप्शन टाकून बघायचे. फक्त टाकताना काय करायचं, पहिल्यापासून नाही बघायचं, पहिला 4 ऑप्शन जो असतो ना तो आधी टाकून बघायचा म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचतं. घ्या लिहून. पॉइंट टू रिमेंबर मध्ये लिहा. लयबद्ध अक्षरमालावरील प्रश्न सोडविताना प्रथम कोणत्या गटाची पुनरावृत्ती झालेली आहे हे शोधावे.
घ्या सोडवायला. ए डॅश सी डॅश बी सी डॅश डॅश सी. आता ऑप्शन देते मी तुम्हाला. बी सी ए बी बी डबल ए सी बी डबल ए बी ए बी. बघा बरं, आधी काय करायचं, कोणत्या गटाची पुनरावृत्ती झाली ते बघायचं. काय कशाची पुनरावृत्ती झाली सांगा. एबीसी झाले का. चला घ्या पुढे दुसरं घ्या एक्झाम्पल. 0 मायनस मायनस ते डॅश डॅश करा. 0 0 डॅश 1 0 0 डॅश 1 0. ऑप्शन देऊ, कारण असे क्वेश्चन ऑप्शनवरनंच पटकन सुटतात ना, त्याच्यामुळं ऑप्शन घ्या. 0 1 1 0 1 1 0 0 1 0 1 1. आणि 1 1 1. ऑप्शन नाही ना असं सुटलं, डायरेक्ट ऑप्शन टाकून बघायचे आणि सुरुवात करताना इकडून करायची. 0 1 1 0चं रिपिटेशन झालंय का. मग काय उत्तर आले त्याचं. कोणतं ऑप्शन बरोबर आहे. हा ऑप्शन बरोबर आहे. बघा बरं, सोडवा जरा. सोडवा. चार का टाकून बघायचं. इथे पण 1 इथे पण 1 सगळीकडे 1 1 आलंय ना. म्हणजे काय झालंय 0 11 0 0 11 0 आणि 0 11 0. समजलं ना विजय, समजलं का. ऑप्शन टाकून बघत जा, कारण हे लगेच कळलं ना लगेच कळतं, नाहीतर मग थोडा वेळ लागतो. ऑप्शन बघायचा, ऑप्शन टाकताना 4 नंबरचा ऑप्शन आधी टाकून बघायचा. घ्या पुढे. डॅश डॅश 989 डॅश 9 डॅश 98 डॅश 898. आता तुम्हीच मला सांगा बरं काय यायला पाहिजे. मी ऑप्शन नाही देत. लगेच कळलं पाहिजे पटकन बघून, कारण एवढं दिलंय ना. काय काय 98 98 का. बाकीचे पण सोडवा. काय रिपीट झालंय 98 98 रिपीट झालेत का. आलं का सगळ्यांचं. सगळ्यांचं आलं.
होमवर्कला घ्या आता एक. त्रिकोण, स्टार, वर्तुळे, परत चौकोने, परत स्टार, उद्या सोडून आणायचं. ऑप्शन देऊ का त्याचे? एक सोडवायला घ्या. हा होमवर्क या. झालं सगळ्यांचं लिहून? सोडवा. कोणत्या गटाची पुनरावृत्ती झाली ते आधी बघायचं. RSTU झाला का रिपीट? म्हणजे इथं काय आलं पाहिजे? यस, RSTU आणि RSTU. हवं तर असे हे टाकून घ्यायचे म्हणजे तुम्हाला कळेल. चालेल, बाकीचं उद्या बघूयात आपण. PYQ सोडवत जा रे. 23 पासून मागे जा सोडवत.